मी विरोधी पक्षाचा नेता होतो. विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. गीते त्या मंत्रिमंडळात सुद्धा होते. त्या सगळ्या काळामध्ये आम्ही बघितलं विरोधी पक्षाचा नेता, प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री या लोकांना एकत्र बसून काही निकाल घ्यायची पद्धत असते लोकशाहीमध्ये. त्या काळामध्ये मला आठवतंय की अनेक वेळेला काही राष्ट्रीय प्रश्नाच्यासाठी अटल बिहारी वाजपेयी हे मोठं बोलत असत, सिनियर मंत्र्यांना बोलत असत, विरोधी पक्ष नेता म्हणून मलाही बोलत असत. त्या ठिकाणी वैचारिकदृष्ट्या आमच्यामध्ये अंतर होतं, पण देशहिताचा प्रश्न, देशाचा ऐक्याचा प्रश्न हा जर पुढे आला तर वाजपेयी सुद्धा हे विरोधक आहेत, त्यांचा मत स्वीकारणार नाही अशी भूमिका कधी घेत नव्हती. तो आदेश हल्लीचा प्रधानमंत्र्यांनी जर ठेवला असता तर आजचे दिवस आले नसते. आणि त्यामुळं आजचे प्रधानमंत्री हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं, मूलभूत प्रश्नाला गती देण्याच्या दृष्टीनं तिथपत उपयुक्त ठरतील याची चिंता आज लोकांना पडलेली आहे. आणि म्हणून नुसती चिंता करून चालणार नाही,